मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, व्हिडिओचं थंबनेल बघून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल की असं मी का म्हटलं असेल, युद्ध नको मज बुद्ध हवा. तर युद्ध आणि बुद्ध ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. बुद्ध म्हणजे भगवान गौतम बुद्ध हे जगाला शांतीचा संदेश देतात आणि युद्ध हे जगाला परस्परांची हिंसा करायला शिकवतं. आता हिंसा आली की दोन्हीकडून उत्तर प्रत्युत्तर होत राहतं. भारत पाकिस्तान हे कधीही न संपणारं युद्ध आहे. जरी आता काही काळापुरतं हे युद्ध खंडित झालं असलं तर सुद्धा ते परत होणार नाही याची कधीही गॅरंटी नाही. कारण आपला शत्रू आपण असं एक राष्ट्र जन्माला घातलं आहे ना, कारण ते आपणच जन्माला घातलं आहे. पाकिस्तानचे जनक जे आहेत ते आपणच आहोत. पाकिस्तान का असंच राष्ट्र निर्माण झालेलं नाही. भारतानं त्याला त्या काळात कोट्यावधीचं अनुदान दिलं, त्याला वेगळं राष्ट्र होऊ दिलं. या सगळ्या चुका आपल्या हातून झाल्या, आपल्या जुन्या महापुरुषांच्या हातून झाल्या आणि पाकिस्तान हे राष्ट्र उदयाला आलं. त्याची यत्किंचितही जाणीव पाकिस्तानला नाही. उलट ते आपलं एवढं शत्रुराष्ट्र झालेलं आहे की बाहेरचे जे देश आहेत, युरोपियन देश असतील, आफ्रिकन खंड असेल, हे देश आहेत ते भारताशी मैत्री करू इच्छितात. पण हा आपल्या जवळचा शेजारी देश असूनसुद्धा, जो एकेकाळी आपल्या देशाचा एक भाग होता, असं असूनसुद्धा तो आपल्या मुळावर उठलेला आहे. दहशतवाद्यांना कायम प्रोत्साहन देण्यासाठी आणि दहशतवादी तो कुठे पाठवतोय, याचा दहशतवाद काय अखंड जगामध्ये चाललेला नाही. भारतामध्ये दहशतवादी पाठवायचे आणि भारतात काही स्फोट घडवून आणायचा, कुठे गोळीबार घडवून आणायचा आणि माणसं मारायची, यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. तर मित्र हो, तरीसुद्धा मी असं का म्हणतो की युद्ध नको मज बुद्ध हवा. तर मला असं वाटतं की कुठेही अहिंसा होऊ नये. हां, पण माझी अहिंसा किंवा माझं तत्त्व किंवा माझं मत हे गांधीजींच्यासारखं मत नाही की जे स्वतःची हिंसा करून घेतं पण दुसऱ्याची हिंसा होऊ देत नाही. असं कधीच नाही. जर तो आपल्या लोकांना मारणार असेल, आपला शत्रू राष्ट्र येऊन आपल्याच देशामध्ये घुसून आपल्याच लोकांना मारणार असेल, तर त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. मग त्याच्यात हिंसा झाली तरी फरक पडत नाही. पण युद्ध करताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो आणि तो फक्त एकटा भारतानंच करून चालत नाही किंवा करायचा नसतो. समोरच्या राष्ट्राने सुद्धा तेवढाच त्याचा विचार केला पाहिजे. कारण जी हानी होईल युद्धामध्ये ती आपल्या एकट्याचीच हानी होणार नाही, त्या देशाची सुद्धा तितकीच हानी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो फक्त भारतासाठी नाही आहे. मी या दोन्ही देशांसाठी म्हणतो की परस्पर शांतता राहिली पाहिजे आणि युद्ध टाळलं गेलं पाहिजे. हा फक्त भारतीयांसाठी व्हिडिओ नाही किंवा भारतासाठी व्हिडिओ नाही, हा पाकिस्तानातली जनांसाठी सुद्धा व्हिडिओ आहे. मित्रहो, आता आपला देश पाकिस्तानच्या तुलनेत खूप शिकला सवरलेला लोकांचा देश आहे. इथे 18 पगड जाती धर्माची लोक राहतात. 18 धर्माची लोक राहतात म्हटले तरी चालतील. आपल्याच एका धर्मामध्ये 18 पगड जाती आहेत. इतक्या विविधतेने नटलेला देश आहे, तरीसुद्धा तो एकसंघ राहतो. म्हणजे काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर भारतात असं अंतर्गत युद्ध कधीच होत नाही. पाकिस्तान तर ह्या विरोधात आहे. पाकिस्तान भारताला तर त्रास देण्याचं सोडतच नाही, पण दुसरीकडे ते त्यांच्यातली अंतर्गत मतभेदसुद्धा एवढे उफाळून येतात की त्यांचा पंतप्रधानसुद्धा सुरक्षित नाही त्यांच्या देशामध्ये. त्याला कधीसुद्धा लष्कर येतं, त्याला त्याच्या पदावरून हटवतं. नुसतं हटवतच नाही तर त्याला कैद करतं. कधी त्याच्यावर हल्ला होऊन त्याचा खूनसुद्धा होतो. इतकी असुरक्षितता पाकिस्तानमध्ये आहे. आणि तरीसुद्धा तिथल्या काही लोकांची, काही तरुणांची माथी भडकवली जातात. त्यांना शस्त्रास्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.
आणि त्यांना त्यांच्या धार्मिक बीजं पेरली जातात त्यांच्यामध्ये, ती इतकी पेरली जातात. आता इस्लाम धर्म जर तुम्ही पाहिला तर त्यांच्यामध्ये धार्मिक बीजं ही कुठल्याही ह्याच्यातलं असो, म्हणजे पाकिस्तानातलंच नाही, इस्लाम धर्म जिथं जिथं आहे, जैन धर्म जिथं जिथं आहे, तिथे ते त्यांना धार्मिक शिक्षण दिलं जातं. ते चांगलं, जैन धर्म वगैरे म्हणतो मी, जैन असेल ख्रिश्चन असेल तर ते चांगल्या अर्थानं म्हणतो आहे. धार्मिक शिक्षण देणे काही चूक नाही. जैन धर्म त्यांचे संस्कार लहान मुलांवर करतं, त्यांच्या धर्माचे चांगल्या अर्थानं करतं ते ज्या गोष्टी. कारण या अनेक धर्म जे आहेत ना, ते बुद्धीवर आणि महत्त्वाचं म्हणजे शांततेवर आधारित धर्म आहेत, आणि ते त्यांच्या धर्माचा प्रसार शांततेच्या मार्गाने करतात. त्यामुळे धार्मिक शिक्षण देणं हे चुकीचं नाही, मी तर म्हणतो बरोबरच आहे ते. फक्त आपल्या हिंदू धर्मात कसं झालं आहे, धार्मिक शिक्षण देणं म्हणजे एकदम जुन्या विचारांची लोकं राहिली ती. धार्मिक शिक्षण देणं हे खूप गौण मानलं जातं, आपल्यात ते दिलं जात नाही. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये कट्टरता हा प्रकारच राहिलेला नाही, जो इतर धर्मांमध्ये राहिलेला आहे. त्याच्यात मुस्लिम हा कट्टरपण आहे, निडरपण आहे, आणि त्यांना फक्त धर्म एके धर्म एवढं त्यांचं जगण्याचं हेतू आहे. याच्यामध्ये तुम्ही बघितलं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व नाही, त्यांना धार्मिकतेपलीकडे काहीच त्यांना सुचत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर मुंबईवर जो हल्ला झाला 26/11ला, त्यातले जे दहशतवादी आले होते, तर त्यांना माहिती नव्हतं का की भारतात आपण लोकांना जेव्हा मारू, भारतीयांवर जेव्हा बेछूट गोळीबार करू, तेव्हा आपलं मरणच आहे, आपण काय जगणार नाही. तरी पण ते भारतात आले आणि ते मरेपर्यंत त्यांनी गोळीबार करीत राहिले. हे त्यांना माहीत असूनसुद्धा त्यांनी का केलं? कारण त्यांच्या रक्तामध्ये असं गुण भिनवण्यात आला होता की धर्म हीच मोठी शक्ती आहे, आणि धर्म हीच आपल्या जगण्याचं साध्य आहे, बाकी काही. त्यामुळे त्यांच्यात जी लोकं होतात ते आत्मघातकी पथकं निर्माण जास्त होतात. त्या आत्मघातकी पथकाचा हेतू हाच असतो की आपण मारत राहायचं, आपण जगायचंच नाही. आपण हे शस्त्र हातात घेतलं ना की जगायचंच नाही, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मारत राहायचं, कधी ना कधी मरू तेव्हा शांत व्हायचं, हे त्यांच्यामध्ये बिंबवलं जातं. आपण असं काय बिंबवतो का कोणामध्ये, आपल्या लोकांमध्ये? तर अजिबात नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर कारवाई तर केलीच पाहिजे, असं माझं म्हणणं नाही की कारवाई नाही केली, पण त्यांचा एकमेव अजेंडा जो आहे तो युद्धाचा आहे, धार्मिक शिक्षणाचा आहे, दहशतवादाचा आहे. आता तुम्ही म्हणाल मग युद्ध नाही करायचं, त्यांचे अत्याचार व अन्याय वगैरे काही सहन करायचं? तर अजिबात नाही. आपल्या देशाची सीमा प्रबळ करणं हा एकमेव उपाय आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवणं, तिथल्या नागरिकांमध्ये कोण बेईमान आहे त्याचा नेहमी शोध घेत राहणं, हा याच्यावरचा एकमेव कडक उपाययोजना आहे. कारण आपल्यातले लोक बेईमान असल्याशिवाय पाकिस्तान आपल्या सीमारेषेमध्ये घुसून आपल्याच नागरिकांना ठार मारतो, ही आपली चूक आहे. याचा अर्थ आपली जी सीमा सुरक्षा आहे ती चांगली नाही. कोणी येतो आपल्या देशामध्ये घुसतो, हे कसं काय? युद्ध टाळण्यापेक्षा अनेक उपाय आहेत. सीमा हे करणं, पाकिस्तानबरोबरचे सगळेच आयात निर्यातीचे संबंध तोडणं, पाकिस्तानचे इकडचे नागरिक तिकडे नाही, तिकडचे नागरिक इकडे नाही, हे देणं, या खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे जी सीमा सुरक्षा आहे ती महत्त्वाची. सीमा सुरक्षेबाबतीत भारतानं खूप सजग राहणं गरजेचं आहे पुढच्या काळात. कारण पाकिस्तानची शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानने दहशतवादी भारतात पाठवणं, ह्या काही गोष्टी नवीन नाहीत. स्वातंत्र्य भारताला मिळाल्यापासून ह्या गोष्टी शेकडो वेळा घडलेल्या आहेत. आणि बऱ्याच वेळा असं निष्पन्न झालेलं आहे की त्याच्यामध्ये काश्मीरमध्येच काही लोक बेईमान होतात आणि ते त्यांना थारा देतात अशा दहशतवाद्यांना, त्यांना सगळ्या गोष्टीची मदत करतात, तिथे जी काय लागेल माहितीची मदत ती देतात, आणि मग ते रेकी करून जातात. तरी आपल्या यंत्रणेला कळत नाही. हे आपले जे काही अपयशाचे काही मुद्दे आहेत ते मुद्दे टाळले गेले पाहिजेत. पहलगाममध्ये दहशतवादी येतात, घुसतात, आणि तिथे सुरक्षाच नसते. औरंगजेबाच्या कबरीलासुद्धा अजून सुरक्षा आहे, पण पहलगाममध्ये जो काश्मीरचा एक धगधगता भाग आहे, जिथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक येतात, तिथं आपली सुरक्षा यंत्रणा नसावी, ही आपली खूप अपयश आहे. तर आपले अपयशाचे काही मुद्दे झाकले गेले पाहिजेत.
काहीही केलं तरी भारतामध्ये घुसू शकत नाही, हे पाकिस्तानच्या मनात बसलं पाहिजे. पाकिस्तानच्या मनात घट्ट बसलं पाहिजे की काही केलं तरी भारताने आता त्यांची यंत्रणा खूप सजग केलेली आहे, खूप कडक केलेली आहे. जेव्हा गोष्टी येईल, कारण जे भारतात दहशतवादी घुसतात ते जमिनीमार्गेच घुसतात, ते काय कुठे विमानातून येत नाही, ते कुठून ह्याच्यात आणि आले जरी विमानातून येऊ, अगदी समुद्रामार्गे येऊ, तर सगळीकडे आपली यंत्रणा आहे, सगळीकडे सुरक्षा आहे. अशी कुठे नाही की सुरक्षा त्या बाजूला नव्हती कशी. या गोष्टी भारताचं संरक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा प्रबळ करणं हे भारतानं पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये भर देणं खरंच गरजेचं आहे. कारण पाकिस्तान कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही, कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या परिस्थिती अशी आहे की आपल्याला युद्ध करायचं असेल तर बाहेरच्या देशांचेही विचार करावा लागतो, त्यांची मतं काय आहे, ते कोणाच्या बाजूने उभं राहतात वगैरे वगैरे. कारण युद्धानंतर आपण युद्ध जिंकू शकतो हे आरामात आहे, हे सत्य आहे. आपण युद्ध नक्की जिंकू पाकिस्तान, कारण पाकिस्तान आपल्या कुठेच जवळ लागत नाही. पण युद्धावर झालेला खर्च, युद्धानं झालेली हानी, कारण पाकिस्तान काहीतरी प्रत्युत्तर देईलच, असं गप्प बसणार नाही. पण त्याच्यात जी काय आपली हानी होईल, म्हणजे अगदी शस्त्रास्त्र आपण जे त्यांच्यावर टाकतो, क्षेपणास्त्र टाकतो, त्याचाही काही खूप मोठा खर्च असतो. हानी होण्याचाच विषय नसतो. क्षेपणास्त्र काही टाकतो त्यांच्यावर किंवा बॉम्ब हल्ले करतो वगैरे, त्याला खूप मोठा प्रचंड खर्च आहे. आणि त्या खर्चातून बाहेर येणं हे आपल्याला सध्याच्या काळात खूप कठीण आहे. आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानला कठीण आहे का, ते तर आपल्यापेक्षा डेंजर आहेत. पण मगाशीच मी म्हटलं मित्रांनो, त्यांच्या दहशतवाद इतका भिनलेला आहे, त्यांना त्याच्यापेक्षा काय ना, मरू आम्ही, भुकेनं मरू, पण आम्ही ही गोष्ट सोडणार नाही, असा त्यांचा हे काय. आपला तसा हे काय का तर नाही. आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला नोकरीमध्ये स्थिर व्हायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे. ही आपल्या डोळ्यासमोर असलेली काही निरीक्षणं आहेत, आपले स्वतःचे एम आहेत, ते आपले महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला आपलं वैयक्तिक धरू, देशाचं धरूया नको, तुमचे स्वतःचे काही हे असतात, ध्येय असतात, उद्दिष्ट असतात, उद्देश असतात की आपण आपल्या आयुष्यात काय करायचं, तर असं करायचं, इतकं शिकायचं, ह्या पॅटर्नला, ह्या क्षेत्रात आपण नोकरी करायची, ह्या क्षेत्रात आपण धंदा करायचा वगैरे वगैरे, तो असा वाढवायचा वगैरे वगैरे, असे आपल्या इकडे ठरलेले असतात. आता तुम्हाला मला सांगा, तुमच्या वाटेत कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करतो, आपण आपला मार्ग बदलतो, पण आपण ध्येयापर्यंत निश्चित गाठतो. हां, अतीच जर त्यानं केलं तर आपण धडा शिकवतो, बरोबर. आपण प्रत्येक गोष्टीला त्याला धडा शिकवतो का, तर नाही शिकवत. का नाही शिकवत, तर आपल्या एक ठरलं, ह्याच्या नादी लागलो आपण तर आपली वर्ष वाया जातील. पाकिस्तानचं सुद्धा तसंच आहे, त्यांना धडा शिकवण्याची तर निश्चित गरज आहे. पण तो एकदाच असा धडा शिकवायचा की परत पाकिस्तानची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्याकडे, परत पाकिस्तानची हिंमत नाही झाली पाहिजे की भारताच्या वाटेला जाण्याची. दुसरी गोष्ट म्हणजे चीन हा देश असा आहे की जो पाकिस्तानला उघड सपोर्ट करतो. तर चीनी उत्पादन हा प्रकारच भारतात राहायला नाही पाहिजे, कारण भारत चीनसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. चीनची जी उत्पादन आहे ती सर्वाधिक विक्री त्याची भारतात होते. आणि भारतीय लोकांची नाडी त्यांनी पाहिलेली आहे की भारतात गरिबी आहे, तिथे गरिबांना साजेशी उत्पादन दिली जातात, ज्याला कंपनी नसते पण ती चालते. उदाहरणार्थ तुमच्याकडे उत्सव असेल, उत्सवात आपण लायटिंग करतो, तर भारतीय उत्पादनं कशी असतात, जी महागडी असतात, खूप वर्ष टिकणारे असतात. आता गरिबाला एखाद्याला नाही परवडत, खूप टिकणार नव्हतो, काय विचार करतो, त्यामध्ये 2 वर्ष टिकली तरी चालतील, पण ही स्वस्तातली आहे. 2 तोरणं तरी सोडता येतील उत्सवाच्या वेळी, 2-4 तोरणं आणून आपल्या 30-40 रुपयात कोण देतं, तर चायनीजची तोरणं देतात, चायनीजची माल, मग ती लोकं घेतात. त्यामुळे भारतामध्ये चीनचा व्यापार एवढा वाढलेला आहे की त्यांना खूप मोठं भारतीय चलन त्याचा लाभ मिळतो आपल्याकडे. त्यामुळे आपण जेव्हा ते बंद करू, चीनी जी वस्तू आहे त्याच्यावर बंदी आणू भारतात, त्या खूप मोठं मार्केटला त्यांना फटका बसू शकतो. या गोष्टी प्रकर्षानं करण्याची गरज आहे मित्रांनो, कारण आपला देश स्वाभिमानानं जगला पाहिजे. तो युद्धानं जगेलच, मला म्हणायचं नाही की युद्ध आपण आपल्या अंगावर जरी आलं तरी युद्ध टाळायचं, असं मला कधीच म्हणणं नाही. पण जेवढं टाळता येईल तेव्हा आपल्याच सुधारणा करून, आपलं धोरण कडक करून, आपण जेव्हा कधी दुर्लक्ष करतो एखाद्या गोष्टीकडे, त्या प्रत्येक गोष्ट गांभीर्यानं घेऊन
आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेबाबतीत भारतानं नाव कमावण्याची खूप गरज आहे. आपण संरक्षण गोष्टीवर किती खर्च करतो यापेक्षा तो कसा खर्च करतो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ खाली लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.